छोट्या बाळाला सुद्धा कळेल अशा शब्दात जर मला रेकी समजावून सांगायची झाली तर ती काय आहे? रेकीच्या हिलिंगच्या माध्यमातून तुम्ही काय करता, लोकांना बरं करता. तुम्ही कुठून शिकलात रेकी? पहिल्यांदा ठाण्याला रेकी शिकलेले आहे. तर रेकी तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर आणि आपल्या सोलवर काम करते. पण ती मेडिकल ट्रीटमेंट घेता घेता तुम्ही जर रेकीचं हिलिंग दिलात त्या व्यक्तीला तर ऑफकोर्स त्याला खूप छान रिझल्ट मिळतात. मला सर्दी झाली आहे किंवा मला ताप आलेला आहे आणि मी तुमच्याकडे आलो तर रेकीनं बरं होऊ शकतं? तुम्हाला 1 ते 2 हिलिंग नंतर रिलॅक्स वाटायला लागेल डेफिनेटली. जिथे डॉक्टरांनी सांगितलं होतं की याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही, असे आजार बरे होऊ शकतात, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की रेकी आपल्याला काय काय देऊ शकते. जसं की लाईक अट्रॅक्ट्स लाईक, जे विचार तुम्ही अट्रॅक्ट करणार तुमच्याकडे तेच तुमच्याकडे रिटर्न येणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन. येस. की थ्रू मी पैसे कसे मिळवू शकतो हे मला ऐकून घ्यायला फार आवडेल. सो येस, डेफिनेटली मी सगळ्यांना सांगते की पैशाला खूप छान रिस्पेक्ट द्या. मी लोकांना सांगते की रात्री झोपायच्या आधी एक 5 मिनिटं खूप छान विचारांनी झोपा, कारण तेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणार आहे आणि सकाळी तीच एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. जसं की आपले भाजीवाला, तर वाले आपले सगळे पकडूया आपण, भाजीवाला, हारवाला, तुमचा सफाईवाला. सो त्यांना देताना ना हात मोकळे करून पैसे द्या. का बरं? कारण ती लोक तुमची एनर्जी बघतात. रेकी म्हणजे काय, मूलाधार चक्राला तुम्ही जर ते चक्रा बॅलन्स केला, चक्रा क्लिअर केला तर मग काय मनी ब्लॉकेजेस हटतात? तर नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करतो. आजचा भाग अत्यंत विशेष असणार आहे. आजपर्यंत आपण राजमंचावरती अनेक वैज्ञानिक, धार्मिक तसेच सामाजिक विषयावरती चर्चा केलेली आहे आणि आजचा भाग सुद्धा अशाच एका धार्मिक किंवा एका शास्त्रीय दृष्टिकोनाला घेऊन असणार आहे असं समजू शकता. रेकी, कुठे ना कुठे तुम्ही हा शब्द ऐकला असेल. रेकी हे एक वेगळे शास्त्र आहे आणि ते समजून घेण्यासाठीचा आजचा आपला पॉडकास्ट असणार आहे. आजचा पॉडकास्टमध्ये आपले जे गेस्ट आलेले आहेत त्या आहेत रेकी हिलर किंवा स्पिरिच्युअल हिलर म्हणू शकतो ज्यांना आपण, त्या ज्योती पवार मॅम मुंबईवरून आलेल्या आहेत. त्या बऱ्याच दिवसापासून रेकी प्रॅक्टिस करतात. अनेक वर्षांचा उदंड असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि मला रेकी समजून घेण्यासाठी त्या अगदी योग्य अशा गेस्ट वाटल्या, पाहुण्या वाटल्या, म्हणून आज तुम्हा सर्वांसाठी मी त्यांना मंचावरती बोलवलं आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण पाहुण्यांकडे वळूयात आणि बघूयात आज रेकीबद्दल आपल्याला काय विशेष समजता येते. नमस्कार ज्योती मॅम. नमस्कार. या मंचावरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात? थँक्यू सो मच. खूप छान आहे मी. बरं, मला थोडक्यात, आता आपली ओळख झालेली आहे तशीच ओळख तुमची जर प्रेक्षकांसोबत झाली तर आत्ता आपण जे बोलणार आहोत ते प्रेक्षकांपर्यंत अगदी छान पद्धतीने पोहोचेल, म्हणून अगदी थोडक्यामध्ये मला तुमचं इंट्रोडक्शन हवं. नक्की. नमस्कार सगळ्यांना. मी ज्योती पवार, रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट, न्यूमरोलॉजिस्ट आणि बरंच काही मी घेते माझ्या या प्लॅटफॉर्मवर. सो मी मूळची मुंबईचीच आहे. शिक्षण माझं सगळं मुंबईलाच झालेलं आहे आणि गेल्या 13 वर्षापासून मी या क्षेत्रात आहे. बरं, 13 वर्षापासून तुम्ही रेकी प्रॅक्टिस करताय. वा, खूपच मोठा एक्सपिरियन्स आहे आणि आवडेल आता या सगळ्या विषयावरती बोलायला. ज्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत त्याच विषयाचा पहिला प्रश्न, कारण काय होतं, बऱ्याच जणांनी रेकी हा शब्द ऐकलेला असतो, बरोबर, किंवा इतरही काही त्यांनी पॉडकास्ट पाहिले असतील किंवा त्यांनी रेकी विषय वाचला असेल, परंतु रेकी एकदम सामान्य लोकांच्या नजरेतून लेम लँग्वेज मध्ये अगदी छोट्या बाळाला सुद्धा कळेल अशा शब्दात जर मला रेकी समजावून सांगायची झाली तर ती काय आहे? अगदी सोप्या शब्दात सांगायची म्हटलं तर रेकी म्हणजेच काय, रेकीमध्ये आहे हिलिंग. रेकीच्या हिलिंगच्या माध्यमातून तुम्ही काय करता, लोकांना बरं करता. कारण हिलिंग हा शब्द लगेच लोकांना कळत नाही, पण बरं करणं हा शब्द लगेच कळतो. सो रेकी म्हणजेच काय, तर तुमच्याकडे जे काही माध्यम आहे त्या माध्यमाच्या मार्गातून लोकांना बरं करणं. दॅट्स इट. आता रेकी हा शब्द कुठून आलेला आहे तर जपानमधून, पण मूळची ही आपल्या भारतामधलीच आहे आणि आपल्या अथर्ववेदामध्ये तिचा उल्लेख आहे. तिला हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती म्हणतात किंवा अश्विनी विद्या असं सुद्धा म्हणतात. आता ही विद्या म्हणजे काय नक्की आहे, याच्यामागे सायंटिफिक काय आहे का, तथ्य आहे का? सो बघा, आता इकडे हवा आहे, तुम्हाला दिसते का? नाही. सो ही कॉस्मिक एनर्जी, एक सबटल एनर्जी आहे. सो ही आपण डोळ्यांनी नाही पाहू शकत. तुम्ही माझ्याकडे कोर्स केलात मे बी तरी तुम्हाला कळणार नाही, पण तुम्ही फील करू शकता तुमच्या पर्सनल लेवलवर. हे मी अगदी आवर्जून तुम्हाला सांगू शकते. सो ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे आणि ते आपल्या हातांच्या फ्लोच्या माध्यमातून प्रवाहित होत असते. सो येस, आपण त्याचं डेफिनेटली एक प्रॅक्टिकल घेणारच आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा आणि प्रेक्षक पण हे प्रॅक्टिकल करणार आहेत. बरं, म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की रेकी
ही एक हिलिंग टेक्निक आहे. येस. हिलिंग वेगवेगळ्या माध्यमातून होत असते. मी डॉक्टर आहे, मी सुद्धा हील करतो, मी गोळ्या देऊन हील करतो. बरोबर. रेकीमध्ये कसं हील केलं जातं? रेकी ऍक्च्युली काय आहे तर रेकी तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर आणि आपल्या सोलवर काम करते. कारण तुम्ही किती, आता तुम्ही डॉक्टर आहात म्हणून तुमचंच एक उदाहरण देते. तुम्ही एखाद्या पेशंटला मेडिसिन देता, पण त्या पेशंटचा तुमच्यावर जर ट्रस्ट नसेल, झिरो ट्रस्ट असेल, तर ते मेडिसिन लगेच काम करेल का त्याच्यावर? कधी कधी नाहीच करत. नाही करणार. पण आता बघा, आपण जनरल डॉक्टरकडे जातो ती वेगळी गोष्ट, पण जेव्हा आपण आपल्या मुलांना आजारपण येतात, काही छोटे मोठे आजार असतात किंवा एखादा जास्त मोठा आजार झाला तर आपण काय करतो, स्पेशालिस्टकडे जातो. कारण त्यांना माहिती आहे की स्पेशालिस्टकडे गेल्यानंतर लगेचच माझा मुलगा त्याच्या दारात पाऊल टाकल्यानंतरच माझ्या मुलाला बरं वाटणार आहे. त्यामुळे तो डोस राहिला वेगळा, पण तिथे गेल्यानंतरच एक थोडंसं 60% आपल्याला रिलीफ वाटायला लागतं की इथे आल्यानंतर माझ्या मुलाला बरं वाटणार आहे. आणि त्यामुळे तुमचा या गोष्टीवर किंवा या विद्येवर पहिला ट्रस्ट असणं फार गरजेचं आहे. आणि मी माझ्या स्टुडंटला पण सांगते, जर तुम्हाला रेकी शिकायचं असेल तर पहिला तुमचा त्याच्यावर विश्वास असायला पाहिजे. कारण इथे तुम्ही कुठेही माइंडमधून किंतु परंतु केलात तर तुम्हाला जसे रिझल्ट मिळायला पाहिजे तसेच किंतु परंतु मध्ये रिझल्ट मिळणार. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमचा याच्यावर ट्रस्ट असणं फार फार गरजेचं आहे. येस. तुम्ही कुठून शिकलात रेकी? मी पहिल्यांदा ठाण्याला रेकी शिकलेले आहे. कारण तेव्हा सोशल मीडिया एवढा अवेअरनेस नव्हता आणि मला न्यूजपेपरमध्ये कळलं की रेकी हस्तस्पर्श चिकित्सा, आपल्या हातातून जे काही प्रवाहित होतं, एनर्जी प्रवाहित होते, त्या एनर्जीच्या माध्यमातून तुम्ही हील करू शकता. सो मी म्हटलं हे हील करणं म्हणजे, बरं करणं म्हणजे नक्की काय, आणि आपल्या हातांमध्ये अशी कुठली एनर्जी असते. आणि मला थोडंसं कुतूहल वाटलं आणि थोडंसं अविश्वास आधी माझ्या मनामध्ये निर्माण झाला की अरे बापरे, असं कसं होऊ शकेल. आणि माझी मुलं छोटी होती तेव्हा. मोठा मुलगा माझा 8-9 वर्षाचा होता आणि मुलगी 4-5 वर्षाची होती. तर मी विचार केला, माझी मुलं तर अशी वारंवार सर्दी खोकला काही ना काहीतरी, छोटी मुलं आहेत ते आजारी पडतातच. सो चला मग आपण बघूया, जाऊन येऊया. आणि मग मी जाऊन आली. आधी ऍक्च्युली मी वास्तूचा कोर्स केला होता आणि वास्तूच्या कोर्स नंतर मग मला हे करावं असं वाटलं. सो मी तिथे जाऊन आली प्रत्यक्षात. आणि आल्यानंतर मग जेव्हा आधी माझ्या मनात खूप किंतु परंतु होते, पण जेव्हा ते मी सेशन केले त्यानंतर ती एनर्जी जी माझ्यावर काम करायला लागली, मला छान छान रिझल्ट मिळायला लागले. मी माझ्या मुलांना हील करायला लागले. अगदी छोटे मोठे आजार, सर्दी खोकला पडसं जे काही असेल, सो त्या आजारांना हील करायला लागली. आणि त्यामुळे काय झालं तर माझा मेडिकलचा खर्च मुलांचा कमी झाला. ऑफकोर्स मेडिकल ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागते काही मेजर कारणासाठी, पण ती मेडिकल ट्रीटमेंट घेता घेता तुम्ही जर रेकीचं हिलिंग दिलात त्या व्यक्तीला तर ऑफकोर्स त्याला खूप छान रिझल्ट मिळतात. कारण बघा, अध्यात्म आणि शास्त्र असं दोन्ही जर तुम्ही दोन्हींचा एक संगम करून घेतलात तर तुम्हाला तिथे खूप छान रिझल्ट मिळतात. आणि हे माझं नाहीये, तर माझ्या हजारो स्टुडंटचं एक उदाहरण आहे. आता पुण्यामध्ये पण माझे खूप सारे स्टुडंट आहेत आणि त्यांनी सुद्धा मला आता सांगितलं, मॅडम तुम्ही आलेला आहात तर आम्ही तुम्हाला भेटायला येतोय. सो त्यांचे एक्सपिरियन्स सुद्धा तुम्ही ऐकू शकता. येस. खूप छान. जसं आत्तापर्यंत मला जी रेकी कळाली ती रेकी ही आहे की म्हणजे एक हिलर त्याच्या शरीरात प्रवाहित होत असलेली एक पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्या माध्यमातून समोरच्याला हील करतो. आता काय काय हील करतो हे मला ऐकायला आवडेल. म्हणजे काय होतं, आता हील करतो म्हणजे काय करतो, उदाहरण दिल्याशिवाय आपल्याला प्रेक्षकांनाही समजणार नाही. तर हील करतो म्हणजे काय काय हील करतो. आता बघा, आपल्याला आता मी तुम्हाला विचारलं तुम्हाला काय प्रॉब्लेम असू शकतात जीवनामध्ये, तर तुम्ही एक नाही अनेक सांगणार. मी सांगितलं मायग्रेन आहे. मायग्रेन आहे. मायग्रेन तर छोटं कारण झालं, पण मी तुम्हाला विचारलं पर्सनल लेवलला की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत, तर तुम्ही तर तुम्ही बरेच सांगणार, मॅडम मला हेल्थ इश्यूज आहेत, मला माझ्याकडे पैसा टिकत नाही, असे बरेच बरेच बरेच. सो रेकी कुठल्या प्रॉब्लेमवर काम करत नाही हे विचारा. सो रेकी अशा अगणित प्रॉब्लेमवर काम करते. सगळ्या, असं कुठलाही एक भाग राहिलेला नाही की जिथे रेकी काम करीत नाही. मग ते मायग्रेन असेल, म्हणजेच मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, आपल्या इमोशन्स लेवलवर, अशा सगळ्या गोष्टींवर रेकी काम करते. मानसिक आजार काय आहेत आपले, सो आपल्याला झोप लागत नाही, डिप्रेशन मध्ये. आणि आताच्या जनरेशनचं हे जास्त इश्यू आहे, डिप्रेशन मध्ये जाणं. येस, कॉमन इश्यू आहे. त्यानंतर झोप न लागणं. ओके, सो त्याच्यावर रेकी काम करते का? डेफिनेटली त्याच्यावर रेकी काम करते. माझ्या बऱ्याच स्टुडंटच्या ज्या गोळ्या चालू होत्या, मेडिसिन चालू होत्या, झोप लागत नाही म्हणून, येस येस, सो त्या बंद झाल्या. आणि त्याचा युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता.
त्यानंतर मायग्रेन असेल, आता हम्म. शारीरिक लेवलवर आहे आपल्याला मायग्रेन, डोकेदुखी किंवा काही आता 40 नंतर मोस्ट ऑफ गुडघे दुखायला लागतात. सो हे सगळे छोटे मोठे आजार रेकीद्वारे हील होतात. क्रोनिक आजार म्हणायला गेलात तर कॅन्सर सारखा आजार आहे किंवा ऍसिडिटी, भयंकर मोठ्या प्रमाणात ऍसिडिटी असू शकते. मी माझं स्वतःच सांगते तुम्हाला ऍसिडिटी बद्दल. मला लहानपणापासून ऍसिडिटीचा भयंकर प्रॉब्लेम, भयंकर म्हणजे प्रवास केला तरी मला ऍसिडिटी व्हायची आणि मग त्यावेळेला मला 15 दिवसातून एकदा डॉक्टरची पायरी चढावीच लागायची. सो मी माझे आजार हील केले. आता मला सांगायला आवडेल की मी वर्षातून कधीतरी एकदा डॉक्टरकडे जाते आणि ते पण छोटे छोटे आजार, की कारण आपलं हे काम डेलीचं आहे. सो त्याच्यातून थोडंसं रिलॅक्सेशन कुठेतरी मिळत नाही, त्यासाठी ते जावं लागतं. बट माझा असा एकही दिवस गेलेला नाहीये की मी रेकीचं स्वतःला हिलिंग नाही घेतलंय त्या दिवशी. येस. बर. सो म्हणजे मी माझा प्रश्न होता की कुठल्या गोष्टींवरती रेकी काम करते. तुम्ही मला विचारलं की कशावर काम करत नाही ते विचारा. आणि तुम्ही बोलता बोलता हे सांगितलं की तुमचे मायग्रेन किंवा तुमचे डिप्रेशन, अँझायटी, स्लीपलेसनेस, येस, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीवरती काम करते. ह्या फार मोठ्या गोष्टी आहेत मॅम. म्हणजे तुम्ही ज्याला छोट्या छोट्या गोष्टी म्हटल्यात, मेडिकल सायन्समध्ये आज एक व्यक्ती जर डिप्रेशनमध्ये आला तर तो डॉक्टरकडे जेव्हा जातो त्याला जवळपास 5, 7, 9, 10 सेटिंग कराव्या लागतात त्या काउन्सिलरकडे, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि इतकं सगळं तरी सुद्धा तो त्याच्यातून बाहेर निघत नाही. आणि तुम्ही ते रेकीच्या द्वारे कसं ठीक करता हे पुढे मी नक्कीच जाणून घेणार आहोत. जसं तुम्ही मगाशी हे पण बोललात की मी जेव्हा रेकी शिकले माझ्या मुलांना सर्दी, ताप, थंडी, खोकला अशा छोट्या छोट्या गोष्टी होत होत्या आणि मी त्या अशा नीट करायला लागले. मला हे फार कौतुक वाटतंय, कारण बिईंग अ डॉक्टर मला असं वाटतं की या गोष्टी जर असं रेकीने वगैरे ठीक व्हायला लागल्या तर मग हे खूप छान आहे. कुठल्याही शास्त्राला ओपनच आहोत आपण, परंतु ते कसं काम करतं म्हणजे जर समजा आपण एक साध्या उदाहरणातून घेऊयात की मला सर्दी झाली आहे किंवा मला ताप आलेला आहे आणि मी तुमच्याकडे आलो तर रेकीनं बरं होऊ शकतं? बघा, ताप आलेला आहे तुम्हाला आणि त्यासाठी तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट तर घ्यावीच लागणार, नो डाऊट. पण जर तुम्ही सपोज सर्दी, खोकला असे छोटे मोठे आजार झालेले आहेत तुम्हाला आणि तापावर सुद्धा तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. तुम्हाला 1 ते 2 हिलिंग नंतर रिलॅक्स वाटायला लागेल डेफिनेटली. आता रेकी काय काम करते, तर रेकी पहिल्यांदा तुमचा ऑरा क्लीन करते. आता ऑरा म्हणजे काय ते आपण पुढे बघूया. जसं की सायन्समध्ये त्याला बायो एनर्जी म्हणतो. ओके. सो प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो, म्हणजेच आभा मंडळ. सो आपण ऍक्च्युली रेकी ह्या ऑरावर सुद्धा काम करते, कारण तुमचा ऑरा क्लीन असेल तर तुमचे विचार स्वच्छ असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत, तर रेकी तिथे तिथे काम करते. मग इथे रेकी कशी काम करणार तुमच्या एखाद्या आजारावर, जसं की आता तुम्ही म्हणालात की मला ताप आलेला आहे आणि मी तुमच्याकडे आलो. सो तुम्हाला रेकीचे 3 ते 4 हिलिंग दिले, म्हणजे पर डे 2 हिलिंग घेतलात तुम्ही की आज आरामात मी तुम्हाला सांगते त्याच्यातून तुम्हाला 50% रिलीज तिकडेच वाटेल. येस. आणि हे प्रॅक्टिकल करून झालेलं आहे, पाहिलेलं आहे आम्ही आणि बऱ्याच पेशंटला मी हील केलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला एक माझ्या स्वतःच्या स्टुडंटचं उदाहरण देईन. औरंगाबादच्या आहेत त्यांचं आता मी नाव घेत नाही, पण युट्यूबवर त्यांचा व्हिडिओ आहे. सो त्यांना ब्रेन ट्युमर झाला होता डोक्यामध्ये. येस. आता तुम्ही म्हणता ना की ॲज अ डॉक्टर, बिईंग अ डॉक्टर मी कसा ट्रस्ट ठेवू. सो त्यांचं 13 वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन ट्युमर झाला होता आणि आपल्या मुंबईला आमच्या टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू होती. आणि मग त्यांनी असंच फेसबुकवर माझी ॲड पाहिली आणि त्यानंतर त्या जॉईन झाल्या मला. फर्स्ट लेवल केलं, सेकंड लेवल केलं, थर्ड लेवल केलं आणि त्यानंतर मग त्यांना स्वतःच्या आजारावर हील कसं करायचं हे मी दाखवलं. त्याने हिलिंग चालू केली आणि मग त्या ॲज युज्युअल जसं की 6 महिन्यातून त्यांना ट्रीटमेंटसाठी यावं लागतं, आल्या. आणि मॅडम काय सांगू तुम्हाला, तिकडचे जे डॉक्टर आहेत ते मला विचारतायत की मॅडम काय झालं तुमच्यामध्ये, एवढं मॅजिक काय झालं. सो हे मॅजिक वर्ड्स मी आता यूज करते, हे माझे वर्ड्स नाहीत, माझ्या स्टुडंटचे आहेत. की काय झालं की जिथे तो ट्युमर होता त्या ट्युमरची जागा चेंज झाली, शिफ्ट झाला तो, म्हणजे जो डेंजर जागेवर होता तो तिथून शिफ्ट झाला आणि आता तुम्ही सेफ आहात, यू आर सेफ नाऊ. आणि त्या मॅडम अक्षरशः मला मुंबईला भेटायला आल्या होत्या आणि आता त्या खूप छान आहेत. जवळजवळ या गोष्टीला 3 वर्ष झाली आहेत. बर. येस. आणि ते आता व्यवस्थित आहेत? येस, ओके आहेत एकदम. डॉक्टरने म्हणजे तिकडचे जे मेन डॉक्टर, काही मेडिसिन सुरू आहेत त्यांना आता? मेडिसिन्स येस, कारण त्यांची थोडंसं हे करावंच लागतं, त्यांना पथ्य पाळावी लागतात आणि रोजचं त्यांचं हिलिंग, दॅट्स इट. पण जिथे डॉक्टरांनी सांगितलं होतं की याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही, असे आजार बरे होऊ शकतात, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की रेकी आपल्याला काय काय देऊ शकते.
खरंच Definitely. विचार करण्यासारखी yes. गोष्ट आहे. जसं तुम्ही आता आपण वारंवार एक बोलतोय की हिलिंग देणं. ओके, म्हणजे डॉक्टर हिलिंग देतात म्हणजे काय करतात, एक तर गोळ्या लिहून देतात किंवा इंजेक्शन देतात किंवा IV लावतात किंवा सर्जरी करतात. ओके, बरोबर ही डॉक्टरांची पद्धत आहे. बरोबर आता आपण प्रेक्षकांना अगदी सुटसुटीत करून सांगण्यासाठी हो. हिलिंग देता म्हणजे काय करता? हो. आता आपण त्याचं एक प्रॅक्टिकल करूया. येस, प्रॅक्टिकल करूयात किंवा आधी थोडं थेरॉटिकल सांगा आणि त्याच्यानंतर आपण हे आता करूयात. हिलिंग कसं? करणं म्हणजेच काय, हम्म. की त्याच्यामध्ये एक रेकीमध्ये एक मेथड आहे. तुम्हाला पहिल्यांदा रेकीला कॉल करावा लागतो, कारण त्या एनर्जी बरोबर तुम्हाला कनेक्ट व्हावं लागतं. रेकीला कॉल म्हणजे कोणाला call? रेकीला कॉल म्हणजे रेकीची प्रार्थना आहे. ती प्रार्थना तुम्हाला Okay. करावी लागते, कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही काम करणार आहात त्या गोष्टीला पहिलं तिकडे आवाहन करून, जसं की आपल्याला एखादं काम चालू करायचं असतं, आपण गणेशाला आराधना करतो, बरोबर. तसंच इथे आपल्याला रेकीला प्रार्थना करायची. प्रार्थना केल्यानंतर ते व्हायब्रेशन आपल्याला हातांमध्ये घ्यायच्यात, आपल्या तळ हातांमध्ये, बरं. आणि मग आपले हे पामचक्र ओपन करायचे आपले. हम्म. त्यानंतर ती एनर्जी प्रवाहित होते आणि मग तुम्हाला जिथे जिथे तुम्हाला वर्क करायचं आहे तिथे तिथे, जर सपोज माझं आता डोकं दुखतंय तर मी ती एनर्जी माझ्या डोक्यावर घेऊ शकते, अगदी माझ्या हार्ट चक्रावर घेऊ शकते. सो ते आपण फील सुद्धा करू शकतो. आपण आता ते नंतर करणार आहोत. बरं. आणि मग ती प्रोसिजर झाल्यानंतर ग्रॅटिट्यूड फार महत्वाचं आहे रेकीमध्ये, कारण जोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल बघा, आता आपल्याला परमेश्वराने एक छान शरीर दिलेलं आहे, पण कधी आपण ग्रॅटिट्यूडच्या भावनेत असतो का? नाही. आपण काय बघतो की आपल्याकडे काय कमी आहे. आता एवढी छान आपल्याला करोडोची ही बॉडी दिलेली आहे, शरीर दिलेलं आहे, हे कमी आहे का? पण नाही. पण त्यासाठी जसं मी तुम्हाला म्हणाली की तुम्ही आता मला एक प्रश्न विचारलात की डिप्रेशन सारखा मोठा आजार आहे आणि तुम्ही म्हणता रेकीद्वारे कसा क्लिअर होतो, बरा होतो. सो त्याचं रिझन आहे की मनुष्य जो आहे ना, त्याने मनामध्ये बरंच काहीतरी साठवून ठेवलेलं आहे, स्टोअर केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी. सो पॉझिटिव्ह एनर्जी कशी येईल बरं तिथे, कारण ऑलरेडी तिथे निगेटिव्ह एनर्जीने पूर्णपणे ती जागा भरलेली आहे. मग तिथे पॉझिटिव्ह एनर्जी कशी येणार आहे? मग त्यासाठी आपण काय करतो, जे आपल्याला व्यक्त करायचे असतात ना, आपले थॉट्स म्हणा, आपलं म्हणणं, आपलं विचार, तर ते आपण सप्रेस करून टाकतो, त्या इच्छा आकांक्षा दाबून टाकतो. आणि मुख्यतः लेडीजच्या बाबतीत या गोष्टी बऱ्याच होतात की लेडीज ना व्यक्त होत नाही. आता व्यक्त होत नसल्यामुळे त्यांचे कुठले चक्रा ब्लॉक होतात ते आपण पुढे बघूया. आणि त्यामुळे काय होतं, या सगळ्याचा परिणाम असा होतो की ते चक्र कुठेतरी ब्लॉक होऊन जातात. ब्लॉक झाल्यामुळे एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो, मग एखाद्याला झोप येत नाही. सो त्याला आपल्याला बोलतं करायचं रेकीच्या माध्यमातून. हे मी पहिला फर्स्ट डेला घेते, आणि त्यासाठी मी फर्स्ट डेला एक फॉरगिव्हनेस म्हणून आहे ते शिकवते, कारण नुसतं रेकी शिकवणं लोकांना पटणार नाही. सो त्यांच्या मनातले विचार पहिले काढावे लागणार, आणि ते विचार कोणते तर निगेटिव्ह. कारण रेकी काम करते पण कशावर करते, तुमच्या पॉझिटिव्ह विचारांवर, पॉझिटिव्ह माइंडवर. जर तुम्ही माझ्याकडे रेकी शिकलात पण लॉजिक लावताय प्रत्येक वेळेला की हे कसं ते कसं, तर नॉट पॉसिबल. पण जर तुम्ही पॉझिटिव्ह झालात, पॉझिटिव्ह वेने ते घेतलात, आणि त्यानंतर मग तुम्ही ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्हाला यूज करायचं आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं प्रमोशन असेल किंवा तुमच्याकडे येणारा पैसा असेल, व्हॉट एव्हर. सो जसं की लाईक अट्रॅक्ट्स लाईक, जे विचार तुम्ही अट्रॅक्ट करणार तुमच्याकडे, तेच तुमच्याकडे रिटर्न येणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन. येस. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन इथे काम करतं, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड इथे काम करतं, आणि त्यानंतरच या गोष्टी मी शिकवते की आता सेकंड डेला मग आपण रेकी क्लिअर करूया की रेकी म्हणजे काय. तोपर्यंत त्यांचं माइंड बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असतं, पॉझिटिव्ह झालेलं असतं, आणि त्यानंतर ती एनर्जी ग्रॅब करण्यासाठी किंवा घेण्यासाठी ते तयार असतात. बरं. येस. म्हणजे हे फॉरगिव्हनेस, त्याच्यानंतर रेकी. येस, फॉरगिव्हनेस आणि फोकस मस्ट आहे. कारण तुम्हाला माहित असायला पाहिजे की पुढच्या 5 वर्षात 3 वर्षात तुमचे प्लॅनिंग काय आहे. आता एखाद्या व्यक्तीला तुम्ही अचानक विचारा तुमचे पुढचे प्लॅनिंग काय आहेत, काहीच सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही सकाळी उठताय पण कशासाठी उठताय, सो तुम्हाला ते रिझन माहित असेल तर तुम्ही बरोबर आपोआप उठणार, अदरवाईज तुम्ही तुमचा बेड सोडू शकत नाही. म्हणजे तुम्ही कॉन्शियस नाही. येस, यू आर नॉट कॉन्शियस. डेफिनेटली. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला त्या पॉझिटिव्ह थॉट्सवर रेकी यूज करायची आहे. बरं. येस. आणि थॉट्स म्हणजे याच्यात मला ज्या 2-3 गोष्टी कळल्या त्या होत्या की एकतर तुमची बॉडी आहे त्याचा ऑरा पहिले आपण क्लिअर करायचं. फॉरगिव्हनेसने आपण दरवाजे उघडतो थोडक्यात, जसं मला समजलंय ते. म्हणजे मी जेव्हा काहीतरी फॉरगिव्हनेस म्हणजे काय, स्वतःला इतरांना जेव्हा आपण माफ करता तेव्हा तुम्ही जे काही तुमच्या अंतर्मनाचे दरवाजे बंद केलेले ते सताड उघडे होतात, आणि मग त्याच्यानंतर जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्यासाठी रस्ता मोकळा होतो, मग आपण रेकी देतो. तरी फॉरगिव्हनेसच्या काही प्रार्थना आहेत किंवा काय? येस, त्याच्यासाठी एक होपोनोपोनो प्रेयर आहे.
जी जपानमधूनच दिलेली आहे. आणि आपण जपानमधूनच दिलेल्या टेक्निक वापरतो असं नाही. आपण आपल्या संस्कृतीमध्ये अनेक टेक्निक आहेत. जसं की आपल्या साधू संतांनी आपल्याला अनेक वर्षांपासून सांगितलेलं आहे, माफ करा किंवा माफी मागा. पण आपण कधी ऐकतो का? नाही. पण आपल्याला कळलं नाही ते बेनिफिट आहे, कारण आपण ह्युमन बिंग आहोत, स्वार्थी आहोत. जोपर्यंत आपला स्वार्थ दिसत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टी करत नाही. सो मी त्यांना एकच सांगते की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर यू हॅव टू, तुम्हाला त्याला फॉरगिव्ह आणि फॉरगेट करावंच लागेल. आणि मग काही स्टोरीच्या माध्यमातून मला या गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात आणि त्यानंतर मग ते ऍक्सेप्ट करतात की येस. सो एक छोटीशी मी एक उदाहरण देऊ का तुम्हाला? कारण ते उदाहरण दिल्यानंतर त्यांचं माइंड खरोखरच फ्रेश होतं आणि त्यानंतर ते माफ करायला लागतात. प्रेक्षकांसाठी येस येस एक्झॅक्टली. ही स्टोरी मी माझ्या बऱ्याच याच्यामध्ये सेशनमध्ये सांगते की जसं की आता तुम्ही म्हणालात की मी निगेटिव्ह आहे, माझे बरेच शत्रू आहेत, मग मी सांगते त्यांची पहिली लिस्ट तयार करा. कारण आपल्या डोक्यात चाललंय ना ते आपल्या पेपरवर पहिलं उतरणं गरजेचं आहे. कधीतरी असं होतं डोक्यात एक चाललेलं आहे आणि मनात काहीतरी वेगळं असतं. सो ते पहिलं पेपरवर उतरणं गरजेचं आहे आणि मग त्यांना मी लिहायला सांगते. मग फर्स्ट डेला असल्यामुळे ना ते कॉन्शियस नसतात, त्यामुळे ती भली मोठी लिस्ट तयार करतात. कोणाचे 10 शत्रू असतात, कोणाचे 15-20 असतात. आणि मी आधीच सांगते जेवढे मॅक्झिमम तेवढं खूप छान. सो ती लिस्ट भली मोठी तयार करतात आणि त्यानंतर काय होतं, मी त्यांना म्हणते आता यांना तुम्हाला माफ करायचंय. तर ते म्हणतात आता कसं माफ करायचं बरं, या लोकांनी आम्हाला खूप त्रास दिलाय, तुम्ही कोण आलात आम्हाला सांगणारे माफ करा म्हणून? कारण या लोकांमुळे आमचं आयुष्य आज खराब झालेलं आहे. माझी सासू असेल किंवा माझी कोण घरातली असतील, सासरचे मंडळी असतील, त्यांनी आम्हाला त्रास दिलेला आहे आणि मॅडम सहज येतात आणि म्हणतात माफ करा. नॉट पॉसिबल. सो मी त्यांना सांगते जर माफ करण्यामध्ये तुमचा स्वार्थ असेल तर, आणि मला सांगा ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय त्यांची प्रगती होतीये की नाही होते? ते म्हणतात होतीये. तुमची प्रगती होते की नाही होते? नाही हो, आमची प्रगतीच होत नाहीये, आम्ही इथे स्टॉप झालेलो. मग मी म्हटलं त्याच्यासाठीच आपल्याला स्वतःच्या स्वार्थासाठी माफ करायचं. मग मी एक त्यांना स्टोरी सांगते की तुमच्यापैकी जे आहेत ती की माझं आता मी म्हणाली तुम्हाला माफ करा, काहींनी माफ केलंय, पण अजून 60% लोक आहेत त्यांनी मनापासून माफ केलेलं नाहीये. फक्त हा सेशन आपला आहे म्हणून ऐकायचं म्हणून ते ऐकतायत. सो तुमच्यासारखीच एक व्यक्ती होता आणि तो त्यांच्या गुरुकडे गेला आणि म्हणाला की अशी माझ्या लाईफमध्ये ही लोक आहेत माझ्या जीवनामध्ये की ज्यांच्यामुळे माझं आयुष्य आज दुःखी झालेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला खूप वेदना त्रास होतोय. तर गुरुजी म्हणाले की ठीक आहे, तर तू काय कर, त्यांना माफ कर. नाही गुरुजी मी त्यांना माफ नाही करू शकत. तर गुरुजी म्हणतात ठीक आहे, सो मग आणखीन एक काम कर, मार्केटमध्ये जा आणि तू 1 किलो बटाटे आण. सो ते जातात 1 किलो बटाटे घेऊन येतात आणि भले मोठे मोठे बटाटे आणायचे. हो ठीक आहे चालेल. ते बटाटे घेऊन येतात आणि ते काय करतात मग की त्यांच्यावर सांगतात की तुम्ही नावं लिहा. ओके, मग किती आहेत तुमचे शत्रू किंवा ब्लॅक लिस्टेड लोक? तर 20 आहेत. मग 20 लोकांची नावं लिहा. नावं लिहून झाली. गुरुजी आता काय करायचं? सो आता ही कॅरी बॅग हे एका बॅगेत कॅरी करायचे तुम्हाला आणि दिवसभर जिथे जिथे तुम्ही जाता तिथे तिथे तुम्हाला ती बॅग कॅरी करायची. मग तुम्ही ऑफिसमध्ये जाता किंवा एखाद्या फंक्शनला जाता, मार्केटला जाता, अक्षरशः बाथरूममध्ये जाता, तिथे सुद्धा तुम्हाला कॅरी करायचं आहे. सो म्हटलं एवढंच ना, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके चला, मग तुमचं काम नक्की होणार आहे. सो जातात ते. अगदी 2 दिवस त्यांना काही वाटत नाही, मजा वाटते की चला आता माझे शत्रू कमी होणार आहेत किंवा त्यांना त्रास होणार आहे, त्यामुळे त्यांना थोडासा आनंद होतो. असे 10-12 दिवस जातात, 15 दिवस जातात, 20 दिवस जातात. पण होतं काय आता की ते त्यातले बटाटे ना सडायला लागतात, सडू लागतात आणि त्याच्यातून अक्षरशः आळ्या पडायला लागतात. आता हा दुर्गंध सहन करणं असह्य झालेलं आहे आणि त्यामुळे ते गुरूंना न विचारता ती पिशवी फेकून देतात आणि मग जातात गुरूंकडे. तर गुरूंना म्हणतात की असं असं आहे, त्याचा वास असह्य झाला त्यामुळे मी तुम्हाला न विचारता ते फेकून दिले. तर गुरु म्हणतात की बघा आता 20 दिवस फक्त तुम्ही कॅरी केला तर तुम्हाला तो वास त्याच्यातला दुर्गंध असह्य झाला. तर मग तुम्ही तुमच्या या मौल्यवान शरीरात, तुमच्या या मनात 20-15 वर्षांपूर्वी जे काही तुमच्या वेदना आहेत, दुःख आहे, ते सगळं दडपून ठेवलेलं आहे. त्याचा आतमध्ये किती दुर्गंध निर्माण झालेला असेल, तो कधी तुम्ही त्याला कधी आउटलेट देणार? आणि मग त्यांना त्यांची चूक कळते आणि ते म्हणतात येस डेफिनेटली नाव आय एम रेडी टू फॉरगिव्ह अँड फॉरगेट. येस, अशा पद्धतीने आपण फॉरगिव्ह आणि फॉरगेट केलं पाहिजे. ओके, मग दुसरी स्टेप येते ती रेकी. मग रेकीमध्ये आपण मगाशी जसं सांगितलं तुम्ही ऊर्जा प्रवाहित करता. आपण काय करूयात, एक डेमो घेऊयात, म्हणजे रेकी काय असते हे प्रेक्षकांना कळेल. मग ती रेकी
कशा कशावरती काम करते, हम्म. कशी काम करते हे कळेल हम्म. आणि रेकीला घेऊन काय गैरसमज आहेत ते सुद्धा आपल्याला कळेल. डेफिनेटली. काय करूयात सांगा. ओके, मी तुम्हाला फॉलो करायला सांगते. हा. पहिले एक प्रार्थना आहे ती मी ओके. मनातल्या मनात म्हणते, तुम्ही ओके. फक्त हात जोडा. ठीक आहे. ओके, आता तुम्हाला तुमचे दोन्ही हात हम्म. जवळ दूर करायचे आहेत आणि ओके. पूर्णपणे फोकस तुमच्या हातांवर असायला पाहिजे. हम्म. जवळ दूर आणखीन थोडस. येस, आता ते हात थोडेसे जवळ आणा आणि बघा तुमच्या हातांमधून एखादा फ्लो, एनर्जी किंवा मॅग्नेटिक फील आल्यासारखं तुम्हाला वाटतंय का? येस, थोडेसे हात ओढल्यासारखे वाटतात ओढल्यासारखे वाटतं. एकमेकांकडे. येस, डेफिनेटली. आता हे तुम्ही मॅग्नेट. किती वेळ केला? 2 ते 3 अगदी, सेकंड. 5 सेकंद. 5 सेकंड, राईट. म्हणजेच हे आपल्याला जवळजवळ 2 ते 3 मिनिटं करायचं आहे. 2 ते 3 मिनिटं केल्यानंतर तो एनर्जीचा फोर्स आपल्या हातांमध्ये निर्माण होतो आणि त्यानंतर मग हे आपल्याला जिथे जिथे दुखरा पार्ट आहे किंवा जिथे जिथे तुम्हाला काही वेदना आहेत, सो तिथे तुम्हाला हील करायचं. आता फॉर एक्झाम्पल माझे गुडघे दुखत आहेत, सो मी रेकीची प्रार्थना करणार. त्यानंतर हा एनर्जीचा फ्लो माझ्या हातांमध्ये घेणार आणि मग रेकी सेकंड लेवलमध्ये काही सिम्बॉल्स आहेत, ते सिम्बॉल्स मी ड्रॉ करणार आणि मग अशा प्रकारे त्याच्यावर हात ठेवून मी विथ अफर्मेशन त्या व्यक्तीला रेकी देणार. बरं. की या फलाना व्यक्तीचे किंवा माझे गुडघेदुखी पूर्णपणे बंद झालेले असून माझ्या गुडघ्याचे सगळे अवयव व्यवस्थित काम करीत आहेत. इथे कुठेही मी निगेटिव्ह वर्ड्स वापरलेला नाही. ओके. राईट. पूर्ण झालं आहे असं पूर्ण झालेलं आहे. येस, कारण युनिव्हर्सला आपण एक मेसेज पाठवायचे की माझं हे काम पूर्ण झालेलं आहे. मेसेज का पाठवायचे आहे? पूर्ण झालेलं आहे म्हणून. तुमच्या आईला एखादं काम सांगितलं तुम्ही, तर तुमच्या आई तुमच्यासाठी ते करणार की नाही करणार? डेफिनेटली. कधीतरी थोडासा लेट होईल मे बी, बरोबर ना? सो तसंच या युनिव्हर्समध्ये आपण एखादी इच्छा आपली सुपूर्द केली तर ते युनिव्हर्स बरोबर ते आपल्या इच्छा पूर्ण करतं. त्याच्यावर ट्रस्ट ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे व्हायब्रेशन आणि त्याचं आणि तुमचं युनिव्हर्सचं ट्युनिंग, सो या गोष्टी एकाच वेळेला मॅच होणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त मी बोलताय म्हणून करते, बट तुमची बॉडी लँग्वेज तशी नाहीये किंवा तुमच्या मनामध्ये अजून ट्रस्ट नाहीये, तर मे बी ते लवकर वर्क होणार नाही. बरं. येस, पूर्ण म्हणजे आपलं डिव्होशन त्याला त्याच्या पूर्ण डिव्होशन असणं गरजेचं आहे. येस येस येस. ठीक आहे. म्हणजे ही या पद्धतीने रेकी आपण करू शकतो. बरं, आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, प्रेक्षकांच्या मनात लगेच प्रश्न येईल की हे तर कोणीही करू शकतं, रेकी मास्टरची काय गरज आहे? हा, आता रेकी मास्टरची काय गरज आहे मी सांगते. फक्त नुसतं कोर्स करून चालत नाही, तर त्यासाठी रेकीचे अट्युनमेंट किंवा शक्तिपात घेणं गरजेचं आहे. सो जोपर्यंत तुम्ही शक्तिपात घेत नाही, आता सपोज शक्तिपाताचं सांगते मी. आता मी शक्तिपात घेतलेला आहे म्हणजेच काय, मी एक रेकीचं चॅनल झालेले आहे आणि त्यानंतर मी असे अनेक मेडिएटर करू शकते. मी पण कोण आहे? एक मेडिएटर. मी कोणीच नाहीये, फक्त एक मेडिएटर आहे. त्या युनिव्हर्सने मला फक्त सिलेक्ट केलेलं आहे. ओके. मेन एनर्जी देणारं कोण आहे? युनिव्हर्स. ओके, कॉस्मिक एनर्जी. सो तिकडून ती पॉवर येते. माझा वापर फक्त आपण मोबाईलला चार्जर लावतो, त्या चार्जर सारखी एक मेडिएटर आहे. दॅट्स इट. आणि त्यानंतर ही एनर्जी ज्या व्यक्तीला जेवढी एनर्जी हवी आहे तेवढीच एनर्जी मिळणार. बरं. आणि मग त्याची ती गोष्ट हील होणार. दॅट्स इट. बरं, अशा पद्धती म्हणजे ते. बरं, दुसरी गोष्ट याच्यात माझ्या जी लक्षात आली की आता तुम्ही सांगितलं की तुम्ही रेकी चॅनल करू शकता, तर याच्यासाठी फार प्रॅक्टिस लागत असेल. बघा, आता प्रॅक्टिस फार अशी नाहीये. काही लोकांचं असं समज असतं की आता रेकी करायचं म्हणजे आम्हाला रोज 1 तास बसावं लागणार का? तर तसं नाहीये. रोजची प्रॅक्टिस किती वेळाची आहे? 20 मिनिटं. बट येस, 20 मिनिटं जर तुमच्याकडे नसतील स्वतःसाठी तर आय कांट डू. मी काय, हे युनिव्हर्स सुद्धा तुमच्यासाठी काही करू शकत नाही. सो ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हा, याच्यामध्ये 1-2 दिवस बाबा ड्रॉप झाले तर चालतात, असं एवढा काही इश्यू नाहीये. पण त्या फ्लो मध्ये राहणं फार गरजेचं आहे. ओके. मग असे तुम्ही बोलता फॉरगिव्हनेस सांगितलं, त्याच्यानंतर अफर्मेशन्स सांगितलेत, त्याच्यानंतर त्या अफर्मेशन प्रेझेंट टेन्स मध्ये असायला सांगितले, युनिव्हर्सला सिग्नल देणं वगैरे सांगितलं. हे सगळं लॉ ऑफ अट्रॅक्शनशी रिलेटेड आहे. येस येस येस. कारण रेकी काम करते आणि रेकी कशाबरोबर काम करते तर लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. मग तुम्ही एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर या माइंडमध्ये आपल्याला कोणते थॉट टाकायचे, सगळे इनपुट करायचे तर पॉझिटिव्ह. मग आता तुम्हाला जसं माहिती आहे की आपल्या माइंडचे 2 प्रकार आहेत, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. आता तुम्ही माझ्यासमोर लॉजिकली मला एक प्रश्न विचारते, त्याचं मी उत्तर देते तुम्हाला लॉजिकली. कोणतं माइंड चालू आहे माझं? तर कॉन्शियस माइंड. बट
आता माझ्या अकाउंटमध्ये काहीच पैसे नाहीयेत, पण मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला एक अफर्मेशन दिलं की आता माझ्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये आहेत, तर त्या सबकॉन्शियस माइंडला मी फसवू शकते. बिकॉज तो एक आपला म्हणतात ना एक नोकर असल्यासारखा किंवा आपली आज्ञा पाळणारा असा तो एक व्यक्ती आहे. अल्लादीनचा जादूचा चिराग असं आपण त्याला म्हणू शकतो की तुम्ही काय बोलताय ते तो ऐकतो आणि तो फॉलो करतो. आणि मग वारंवार जेव्हा आपलं हे कॉन्शियस माइंड कधी चालू असतं तर आपण झोपतो तेव्हा ते बंद होतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा जागे असता तेव्हाच ते आपलं कॉन्शियस माइंड कार्य करतं आणि तुम्ही झोपता तेव्हा ते बंद होतं. मग त्यावेळेला कोणाचं काम चालू होतं तर या सबकॉन्शियस माइंडचं. आणि म्हणूनच मी लोकांना सांगते की रात्री झोपायच्या आधी एक 5 मिनिटं खूप छान विचारांनी झोपा, कारण तेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणार आहे आणि सकाळी तीच एनर्जी तुम्हाला मिळणार आहे डेफिनेटली. त्यामुळे मी एकतर ग्रॅटिट्यूड महत्वाचं आहे की आजचा माझा दिवस फार छान गेला त्याच्यासाठी थँक्यू. सो रात्री झोपायच्या आधी देवाला नमस्कार करा, थँक्यू, ग्रॅटिट्यूडच्या भावनेत राहा आणि अर्ली मॉर्निंग सकाळी उठल्यानंतर थँक्यू म्हणा. कारण रोज सकाळी उठल्यानंतर आपण ऐकतो की आज हा गेला, आज तो गेला, बरोबर ना. म्हणजेच या काय म्हणता येईल या जगातून जवळजवळ 10-12 हजार लोक रोज एक्झिट घेतात. तिथे आपला नंबर लागला का? झोपेतून उठतात का? तिथे आपला नंबर लागला का? नाही. सो या युनिव्हर्सने आपल्याला एक नवीन दिवस दिलाय, किती मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी पहिल्यांदा ग्रॅटिट्यूडच्या भावनेत राहणं गरजेचं आहे की थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू परमेश्वरा, किंवा कुठल्याही ज्या परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे त्याला थँक्यू म्हणा. आणि त्यानंतर मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये असे अगणित थँक्यू येतात. येस, ठीक आहे. आता हे सगळ्या गोष्टी कळत कळत इथपर्यंत आल्यात आणि आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं त्याच्यातून हे लक्षात आलं की ठीक आहे, रेकीच्या त्या पॉझिटिव्ह एनर्जीने एखाद्याचे आजार आपण नीट करू शकतो. जसं गुडघ्याचं उदाहरण दिलं, गुडघे दुखत असतील तर हे केलं. रेकी कुठे कुठे वापरात येते त्याला तुम्ही विचारलं की कुठे येत नाही असं सांगा. आणि बोलता बोलता तुम्ही हे सुद्धा सांगितलं की तुम्हाला पैशाचे ब्लॉकेजेस असतील, पैसा पाहिजे असेल तिथेही रेकी काम करते, तुम्हाला आरोग्य चांगलं पाहिजे असेल तिथेही काम करते. तुम्ही मानसिक आजारांचंही सांगितलं. तुम्ही पुढे हे जाऊन सांगितलं की रिलेशनशिप सुद्धा रेकीने हील होतात. काय होतं, या गोष्टी भौतिक नाहीत. भौतिक मीन्स आपल्या समोर दिसत नाहीत. माझं शरीर माझ्या समोर दिसते, माझी गुडघेदुखी या गुडघ्यांमध्ये आहे एवढं ठीक आहे. परंतु जर आता तुम्ही म्हणाल की मी रेकी दिल्याच्या नंतर तुमच्याकडे पैसे येतील, हे कसं काम करतं किंवा रेकी थ्रू मी पैसे कसे मिळवू शकतो हे मला ऐकून घ्यायला फार आवडेल. येस, मला पण आवडेल सांगायला. आता प्रत्येकाला बघा, माझ्याकडे जी लोक येतात ना, पहिले तर त्यांना काहीतरी मानसिक इमोशनल प्रॉब्लेम असतात. मग ते सॉर्ट आउट झाले की काय, मग आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला पैसा आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. आणि येस, डेफिनेटली पैसा खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये पैसा असेल ना तर रिलेशनशिप म्हणा किंवा आपलं हेल्थ या सगळ्या गोष्टीला आपण आटोक्यात आणू शकतो किंवा त्याच्यावर काम करू शकतो. सो येस, डेफिनेटली मी सगळ्यांना सांगते की पैशाला खूप छान रिस्पेक्ट द्या. पैसा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे. पण होतं काय, आपण ज्या घरात जन्म घेतो त्या घरामध्ये काही बिलीव्ह सिस्टम असतात. सपोज आता आपण सामान्य घरामध्ये जन्माला येतो, तिथे बिलीव्ह सिस्टम काय असतात की पैसा काय झाडाला लागलाय का, किंवा हातपाय आपले चादर बघून, अंथरूण बघून हातपाय पसरावे, किंवा पैसा कमवणं फार कठीण गोष्ट आहे. मग आपलं डोकं, आपलं माइंड काय काम करतं की खरंच बाबा पैसा कमवणं फार कठीण आहे. आणि त्याच टाईपचे ब्लॉकेजेस तुम्ही कुठे कुठे क्रिएट करता, तुमच्या शरीरावर, मनावर, तुमच्या ऑरामध्ये आणि तुमच्या 7 चक्रांमध्ये. आणि येस, रेकीमध्ये पैशासाठी मेजर चक्र आहेत तुमचे मूलाधार चक्र आणि तुमचं मणिपूर चक्र. सो इथे जर तुमचे ब्लॉकेजेस झाले, 3 चक्र पैशाला मेजर कारणीभूत आहेत: मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र आणि तुमचं मणिपूर चक्र. येस, सो हे याच्यामुळे तुमचे चक्र ब्लॉकेजेस होतात, तुमची बिलीव्ह सिस्टम, तुमची मेंटॅलिटी आणि तुमचे चक्राच. आता पैसा, मी तुम्हाला सांगितलं की आपलं सगळ्यांच्या आयुष्यामध्ये पैसा हवाय. पैसा असेल तर आनंद निर्माण होतो. सो अल्टिमेट गोल काय आहे? आनंद. मग तो आनंद आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा मानू शकतो. आता तुमच्याकडे जे आहे व्हॉटेवर 20,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही आधी ग्रॅटिट्यूड व्यक्त करा की थँक्यू युनिव्हर्स, ऍटलीस्ट 20,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये आहेत. आज कितीतरी व्यक्ती आहेत की त्यांच्या अकाउंटमध्ये साधे 500 रुपये सुद्धा नाहीये. सो इथून सुरुवात होते. म्हणजे इथे मी काय करते, तर त्यांचं ब्रेन वॉश करायला सुरुवात करते किंवा त्यांचं एक पॉझिटिव्ह माइंडसेट करायला सुरुवात करते की पहिलं तुमच्या पैशांप्रती विचार चांगले करा, रिस्पेक्ट द्या. काही लोक काय करतात, पैशाचा अनादर करतात, थुंकी लावतात आणि पैसे काउंट करतात. त्यानंतर डायलॉग काय असतात त्यांचे, मी लात मारेन तिकडे पैसा काढेन, किंवा पैसा काय माझ्या अशी
मी चुटकीमध्ये पैसा कमवू हाताचा मळ शकतो, आहे. हाताचा मळ आहे. हम्म. बरोबर. हम्म. म्हणजे याचा अर्थ एखाद्या व्यक्तीचा तुम्ही अनादर केला तर ती व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा येणार आहे का? हम्म. नाही. हा, पण आम्ही हे पण सांगते माझ्या स्टुडंटला की जेव्हा तुम्ही पैसा देता लोकांना, आता लोकांना म्हणजे काय की ज्या लोकांना खरंच त्या पैशाची गरज आहे, हम्म. जसं की आपले भाजीवाला, तर वाले आपले सगळे पकडूया आपण, हम्म. भाजीवाला, हारवाला, तुमचा सफाईवाला. सो हम्म. त्यांना देताना ना हात मोकळे करून पैसे द्या. हम्म. का बरं? कारण गिसगिस ती करू लोक नका. तुमची एनर्जी बघतात हम्म. कि अरे वाह, इस मैडम ने आज मुझे दिवाली में 200 रुपया दिया, हम्म. ये मैडम बहुत अमीर लगती है. आपल्याला कोणते ते व्हायब्रेशन मिळाले? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आणि मग युनिव्हर्सला काय मेसेज जातो की येस, ही बाई कशी आहे? छान आहे, हिचे व्हायब्रेशन चांगले आहेत, हिला आपण ही चॅनल श्रीमंत आहे. हा, येस. मग हे व्हायब्रेशन आपल्याला मिळणं फार गरजेचं आहे. आपण नको तिथे घासाघाशी करतो की 10 रुपयाची जुडी असेल तर मला 5 रुपयात दे, 10 रुपयात दे. म्हणजेच तुम्ही तुमचे ब्लॉकेज कुठे क्रिएट करताय? तर तुमच्या मूलाधार चक्रामध्ये. आणि तेच ब्लॉकेजेस मग तुम्हाला आयुष्यभर सहन करावे लागतात. आणि यासाठी लक्ष्मीचा एक नियम आहे, ती अशा हात असतात ना त्याच्याकडे येते, देणाऱ्याकडे येते. आपण काय करतो? असे करतो. आपली झोळी नेहमी रिकामी असते. आणि म्हणूनच मला हे पण सांगायला आवडेल की जेवढं तुमचं इन्कम आहे, व्हॉट एव्हर तुमचं, आता 1 लाख असेल, 5 लाख असेल, 10,000 असेल, पण तुमच्या इन्कम मधला 5% भाग तरी तुम्ही चॅरिटी करा, तुम्ही दान धर्म करा. आणि दान धर्म बोलण्यापेक्षा तुमच्या जवळजवळ जी लोक दिसतात, तुमची मेड असेल, तिच्या मुलाला किंवा मुलीला गरज आहे शिक्षणाची, तिच्या शिक्षणासाठी तुम्ही थोडेफार पैसे द्या. म्हणजे तुमच्या समोर देव आहे पण तुम्हाला ओळखता येत नाही. बरोबर. मग अशा जे निडी आहेत, गरजू आहेत, त्यांना मदत करा. या स्वरूपातच देव आपली परीक्षा घेत असतो. सो येस, इथे मदत करा तुम्ही. ठीक. आणि त्यानंतर काय होतं, मग पैशाप्रती आपलं ते माइंडसेट चेंज होतो आणि मग पैशाबद्दल आपल्याला पॉझिटिव्ह अप्रोच मिळायला लागतो. आणि त्यानंतर मग आपल्याकडे तो पैसा यायला लागतो की येस, मी आता काय आहे, मी आता श्रीमंत आहे, पैसा सहज माझ्याकडे येतोय किंवा पैसे कमवण्याच्या विविध संधी माझ्याकडे येत आहेत, असं आपण या अफर्मेशनद्वारे आपल्या सबकॉन्शियस माइंडला मेसेज पाठवत असतो. आणि येस, डेफिनेटली त्यामुळे आपण आपलं प्रमोशन मिळवू शकतो. आपण आपली अडकलेली कामं, आपले मनी ब्लॉकेजेस कुठे कुठे झालेले असतात ते सुद्धा आपल्याकडे यायला लागतात. आणि मला सांगायला आनंद होत आहे की जेव्हा मी मनी रेकीचे क्लासेस घेते तेव्हा माझ्या बॅचमध्ये असे अनुभव अनेकांना आलेले आहेत की मॅडम असे 10 वर्षांपासून पैसे अडकले होते किंवा हे घर विकलं जात नव्हतं तर ते विकलं गेलं. आता ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मी थोडंसं वास्तूचं पण ऍड करते. वास्तूचं अशा उद्देशाने ऍड करते की रेकी तर मी शिकवतेच आहे, पण त्यानुसार थोडंसं घर पण वास्तुशास्त्रानुसार करा. वास्तुशास्त्रानुसार म्हणजेच काय, तर तुम्हाला काही खर्च नाही करायचे, पण तुमच्या घराची जी वेस्ट डायरेक्शन आहे ती मॅनिफेस्टेशनसाठी बेस्ट आहे ॲज पर वास्तू. सो तुमचं जे काही विजन बोर्ड आहे ते तिकडे स्टिक करा. त्यानंतर तुमच्या घराचा ईशान्य कोपरा आहे किंवा पूर्वेचा जे भाग आहे तो स्वच्छ ठेवा, कारण ईशान्य म्हणजे ईश्वराची जागा. सो ती क्लीन ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं घर आहे ना ते स्वच्छ ठेवा, नीटनेटकं ठेवा. त्याने काय होईल तर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल. घरामध्ये नेहमी चांगलं बोला, कारण आपली वास्तू दिवसातून एकदा तथास्तू म्हणत असते, मग ती केव्हा माहीत नसतं. आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि त्यानंतर हे सगळं गणित जुळून येतं, मग रेकी तिकडे इझिली काम करते. रेकी, मूलाधार आणि लक्ष्मी याचं काहीतरी रिलेशन सांगत हो होतात आपण. मूलाधार चक्र जे आपलं आहे, मूलाधार, स्वादिष्ठान आणि मणिपूर, हे 3 चक्र जे आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं, आता सगळेच चक्र महत्वाचे आहेत पण पैशासाठी रिलेटेड, पैशासाठी महत्वाचं चक्र आहे आपलं मूलाधार चक्र आणि आपलं स्वादिष्ठान आणि मणिपूर चक्र. सो मूलाधार चक्र आहे ते मूळ आधार, म्हणजे साक्षात गणेश देवता तिथे विराजमान झालेली आहे. ओके. आणि त्यामुळे त्याचा रंग, गणेशाला हे आवडतं, टिळक सिंदूर, त्यामुळे त्याचा रंग आहे लाल. आणि मग आपल्याला ते चक्र हील करायचं आहे. मग ते चक्र, आता तुम्ही म्हणाल चक्र कुठे असतात बरं, तर चक्र आपल्या शरीरात आहेत, पण ही चक्र आपल्याला दिसत नाही. ही आपल्याला म्हणजे दिसू शकत नाहीये, पण ते आपल्या शरीरामध्ये कार्य करतात ऊर्जेच्या स्वरूपात. त्याचं एक्झाम्पल एक सांगेन तुम्हाला की आपल्या पायामध्ये गोळा येतो. गोळा येतो म्हणजे काय होतं, ते चक्र काम करतात कुठेतरी, किंवा आपल्या हातामध्ये मुंग्या येतात. हे काय आहे तर ते चक्र फिरतायत.
ऊर्जेच्या माध्यमातून. सो आपल्याला या सगळ्या चक्रांना बॅलन्स करायचंय. कारण हे चक्र आपलं सहस्रार चक्र आहे इथे. सो ते काय काम करतं तर आपल्याला अध्यात्मतेशी जोडून ठेवतं. आपलं हे थ्रोट चक्र जर बॅलन्स नसेल तर मी माझ्या मनातलं कोणाशी शेअर करू शकत नाही. कम्युनिकेशनचा गॅप असणार आहे माझ्याकडे. त्यानंतर त्यामुळे काय होतं की बऱ्याच गोष्टी मनात साठवल्यामुळे, स्टोअर केल्यामुळे आउटलेट नाहीये त्याला. त्यामुळे काय होणार आहे, त्या संबंधी आजार, मग थ्रोट कॅन्सर किंवा घशासंबंधी कुठलेही आजार. आणि त्यासाठी आपलं मन मोकळं करणं फार गरजेचं आहे. आणि आत्ताचं असं जनरेशन आहे की कोणाशी मन मोकळं करू, कारण पैसा आहे पण माणसं नाहीयेत, असं झालेलं आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने आपल्या जवळच्या, अगदी जवळपास असणाऱ्या 3-4 व्यक्ती तरी आपल्या अगदी जवळच्या कॉन्टॅक्टमध्ये असायला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी होतात. नंतर आहे आपलं हार्ट चक्र, जे आपल्या हृदयाजवळ असतं. आज्ञाचक्र राहिले का आपलं? हे आपलं आज्ञाचक्र. हे आज्ञाचक्र आपलं इंट्युशनची पॉवर वाढवतं. आपला मुलं आपला अभ्यास कसा करतायत किंवा अभ्यासामध्ये फोकस आहेत की नाही, त्यासाठी हे आज्ञाचक्र आहे. मग तुमचं आज्ञाचक्र चांगलं असेल तर तुमची इंट्युशन पॉवर चांगली होते. आता ही रेकीद्वारे इंट्युशन पॉवर आणखीन कशी चांगली वाढते, तर जेव्हा तुम्ही रेकीच्या मेडिटेशनच्या माध्यमातून रेकी वगैरे करता तेव्हा तुम्ही फोकस होता. कारण रेकी नुसती करून चालत नाही, तर त्याच्यासाठी मेडिटेशन महत्वाचं आहे. मेडिटेशनमुळे आपलं मन शांत होतं, रिलॅक्सेशन वाढतं आणि तुम्ही फोकस होता तुमच्या विचारांवर. आणि मग तुमचं अध्यात्मक पॉवर वाढते किंवा इंट्युशन पॉवर वाढते. मुलांचा जो अभ्यास म्हणतात ना, मुलं करत नाही, तर तिथे कुठेतरी मुलांना अभ्यासामध्ये रिझल्ट मिळतो, कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते. बरं, येस, ठीक आहे. मग हे सहस्रार, आज्ञाचक्र आणि थ्रोट चक्र झालं. त्याच्यानंतर अनाहत चक्र. पण आपण बोलत होतो पैशांवरती. मग मला हा प्रश्न विचार, मगाशी जे सांगितलं ते माइंड सेट बद्दल बोललात तुम्ही, पॉझिटिव्ह थिंकिंग अँड ऑल सगळ्या. रेकी म्हणजे काय? मूलाधार चक्राला तुम्ही जर ते चक्रा बॅलन्स केला, चक्रा क्लिअर केला तर मग काय मनी ब्लॉकेजेस हटतात? ते मेडिटेशनद्वारे ना, एक मेडिटेशन असतं 20 मिनिटाचं, ते मेडिटेशन करायचंय तुम्हाला रेग्युलर. आणि त्यानंतर हे चक्र तुम्हाला हील करायचे. आणि चक्र जेव्हा आपण हील करतो तेव्हा जो व्यक्ती ते हील करतो ना, त्याला ते फील होतं. बरं. कारण मी सांगितलं की ही एनर्जी आहे, ती शिकून नाही जमत, तर ती शिकून झाल्यानंतर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही प्रॅक्टिस केला तरच तुम्हाला तो एक्सपिरियन्स येणार आहे. कुठल्याही क्षेत्रात. येस, डेफिनेटली. आणि मग तुम्हाला पर्सनल लेवलवर तुम्हाला कळेल की याचे खरंच बेनिफिट मला मिळत आहेत का. सो हा शिकण्याचा विषय नाहीये, तर हा प्रॅक्टिस करण्याचा विषय आहे. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर डेफिनेटली यू विल गेट रिझल्ट. ओके. म्हणजे हे पैशाचे प्रॉब्लेम्स अशा पद्धतीने सॉल्व्ह होतात. आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किंवा लव्ह रिलेशनशिप ज्या काही आहेत त्याच्यामध्ये आजकाल फार जास्त म्हणजे बिघाड जाणवतोय. हॅपी मॅरिड लाईफ किंवा हे एक मिथ झालेलं आहे, हॅपी मॅरिड लाईफ सारख्या गोष्टी. तर काही याच्यामध्ये सुद्धा हे रेकी वगैरे काम करतं? हो, माझ्याकडे याची पण केसेस येतात. ऍक्च्युली काय होतं, प्रत्येक व्यक्तीला, तो मॅरिड असेल नाही तर अनमॅरिड असेल, त्या व्यक्तीला ना त्याच्या मनातलं सांगण्यासाठी कोणतरी एक व्यक्ती हवी असते. ओके. सो मी एकच सांगेन, पहिल्यांदा तुम्ही ना तुमच्या मिस्टरांची किंवा तुमच्या नवऱ्याची बेस्ट फ्रेंड बना. कारण काय होतं, ह्या गोष्टी तुम्ही जर शेअर करू शकला नाही, तर तुम्ही तुमच्या वाईफशी शेअर करू शकलात नाही, तर तुम्ही दुसरं कोणतरी साधन बघत असता की माझं कोण हे ऐकून घेईल. हे थोडंसं आपण सायकोलॉजी याला म्हणू शकतो. आणि मग त्यासाठी ही लोक काय करतात, तर कोणी या माध्यमातून किंवा कोणी काहींना असतात तशी सवय, सो त्या माध्यमातून काहीतरी एक मैत्रीण म्हणून शोधत असतात. मग रेकी याच्यावर काम करते का? डेफिनेटली काम करते. रेकी एकतर ते संबंध जवळ आणायचे असतील तर जवळ आणेल, किंवा या व्यक्तीमुळे खरंच या व्यक्तीला पुढे जाऊन त्रास होणार आहे तर ते संबंध ब्रेक सुद्धा करू शकते. कारण आपल्यापेक्षा त्याला जास्त माहिती आहे की समोरच्या व्यक्तीला या रिलेशनमध्ये आनंद किती वेळ मिळणार आहे. बरोबर ना. सो त्यानुसार मग ती रेकी मे बी त्या व्यक्तीवर काम करून रिलेशन एकत्र आणेल किंवा ते ब्रेकअप करून दोघांनाही आपापल्या जीवनामध्ये सुखी करण्याचा प्रयत्न करेल. कारण तुम्ही कोणाला तरी धरून आहात, त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनाचे काय म्हणता येईल बरं, हे नाही घेऊ शकत, रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकत नाही किंवा निर्णय घेऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीपासून डिटॅच होता तेव्हा तुम्ही स्वतः ते निर्णय घेण्यासाठी सक्षम होता. म्हणजे रेकी तुम्हाला काय करते, तर सक्षम पण करते. आणि येस, डेफिनेटली इथे आपला पास्ट लाईफचा पण काहीतरी संबंध असतो. जसं की पास्ट लाईफमध्ये आपण त्या व्यक्तीला जर काही दुःख दिलं असेल तर ऑफकोर्स या लाईफमध्ये ती व्यक्ती तुम्हाला दुःख देण्यासाठी तुमच्या पत्नीच्या स्वरूपात, मित्राच्या स्वरूपात किंवा एखादा बिझनेस पार्टनर तो तुम्हाला फसवून जाणार त्या स्वरूपात या सगळ्या व्यक्ती येतात. याला म्हणतात सोल कॉन्ट्रॅक्ट. सो त्या माध्यमातून सुद्धा या गोष्टी होतात.
बरं, म्हणजे एखाद्याची बायको त्याला फार त्रास देत असेल तर असं त्याने समजायला पाहिजे येस. की मागच्या जन्मात मी हिला त्रास हा, दिलेला मग आहे. त्या व्यक्तीला ते रिअलायझेशन होणं फार गरजेचं आहे. बरं. ज्या क्षणी तुम्हाला रिअलाइज होईल की येस मे बी असं असं असू शकतं म्हणून हे झालेलं आहे, त्या दिवसापासून रेकी तुमचे प्रॉब्लेम्स हील करायला लागेल. बरं. येस, जोपर्यंत जाणीव होत नाही तुम्हाला एखाद्या गोष्टीची तोपर्यंत नाही. कारण या सगळ्या गोष्टींचा आणि आपल्या पास्ट लाईफचा संबंध आहे. जर तुमचं पास्ट लाईफ चांगलं असेल तर या लाईफमध्ये मे बी तुम्हाला खूप छान घरदार मिळेल, तुम्हाला सगळं कुटुंब चांगलं मिळेल, सगळं चांगलं मिळेल. पण गेल्या लाईफमध्ये म्हणजे पास्ट लाईफमध्ये जर तुम्ही काहीतरी कोणाचं बरं वाईट केलं असेल तर या लाईफमध्ये मे बी तुम्हाला ते सगळा त्रास सहन करावा लागणार. जसं की अकाउंटमध्ये बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होतो तसंच हे कर्म आपले कॅरी फॉरवर्ड होतात. आणि जोपर्यंत तुम्ही त्याला रिलीज करत नाही, बिकॉज रेकीमध्ये म्हणा किंवा काही म्हणा, तर ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही किंवा तुमचे दुःख आहेत त्या दुःखाला तुम्ही स्वतः म्हणत नाही की हे माझ्यामुळेच झाले, तोपर्यंत तुमच्या लाईफमधला कुठलाच इश्यू हील होत नाही. सो रेकी तुम्हाला तिथे हेल्प करते फॉरगिव्ह अँड फॉरगेट करण्यासाठी. खूप छान. जसं तुम्ही सांगितलं की एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात जगण्यासाठी पैसा पाहिजे असतो, सुंदर रिलेशनशिप पाहिजे असते, नातेसंबंध, आणि तिसरं आरोग्य पाहिजे असतं. आरोग्याबद्दल तर आपण यापूर्वीही बोललो. बरोबर. म्हणजे रेकी तुमच्या शारीरिक, मानसिक, स्पिरिच्युअल आणि सगळ्या बाजूने काम करते आणि तुम्हाला एक शारीरिक, मानसिक, भौतिक, आर्थिक अशा सगळ्या गोष्टींवरती रेकी काम करते आणि तुम्हाला एक छान आयुष्य देण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा काय होतं की रेकी म्हटलं की मी आजपर्यंत तुम्ही जसं आरोग्याशी रिलेटेड मगाशी सांगितलं तसं तुमचा असं काही असा हार्डकोर एक्सपिरियन्स आहे, एखादा फार थर्ड लेवल कॅन्सरचा एखादा पेशंट आहे त्याला तुम्ही रेकी दिलेली, असं काही आहे? हो हो, येस. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की नाही, मी हे सांगितलं नाही तुम्हाला, आता सांगते. माझ्याच बॅचमध्ये एक आहेत माझ्या स्टुडंट की त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालेला होता आणि त्या फर्स्ट स्टेजमध्ये होत्या. सो फर्स्ट स्टेजमध्ये असल्यामुळे काय झालं की आपण त्यांना मेडिकल ट्रीटमेंट त्याचबरोबर रेकीचं हिलिंग या दोन्ही गोष्ट पॉसिबल आहेत. पण जर तुम्ही थर्ड स्टेजला आलात, लास्ट स्टेजला, तर तिथे काम नाही करणार. कारण ऑलरेडी आता त्या युनिव्हर्सने सुद्धा डिक्लेअर केलं की आता काहीच होऊ शकत नाही. सो तिथे आपण काय करणार? सो फर्स्ट स्टेज वगैरे असेल, इनिशियल लेवल असेल तर डेफिनेटली तिथे काम होतं. आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीला मी स्वतःला हिलिंग द्यायला सांगितलं स्वतः. कारण आपण यू आर द बेस्ट हिलर ऑफ युअर सेल्फ. तुम्ही स्वतःचे एक बेस्ट हिलर असू शकता. त्यामुळे तुम्ही स्वतःवर जसं काम कराल ना तसं कोणीही काम करू शकत नाही. म्हणून मी सगळ्यांना सांगते की पहिल्यांदा तुम्ही रेकी शिका, स्वतःसाठी शिका. ऍटलिस्ट रेकीच्या लेवल 1, 2, 3 लेवल 1 आणि 2 तरी करा. स्वतःचं हिलिंग स्वतः करा आणि त्यानंतर अनुभव घ्या. मग तुम्ही स्वतःसाठी करू शकता, तुमच्या घरातल्यांसाठी करू शकता, अशा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंद निर्माण करू शकता. येस. आणखीन एक माझी स्टुडंट आहे, किडनी फेल आहेत त्यांच्या दोन्ही. आता त्याला जवळजवळ 3 वर्ष झाली. किडनी फेल आहे, डायलिसिस करून येतात आणि दोन्ही. येस, मी त्यांचं वाटल्यास तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते. दोन्ही किडनी फेल आहेत. 2:30च्या बॅचला त्या बसतात, त्याआधी त्या डायलिसिस करून येतात आणि 2:30च्या क्लासला मी त्यांना विचारते, कारण मला त्यांच्याबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे. मॅडम रिलॅक्स वाटतंय तुम्हाला तर सेशन अटेंड करा, नाहीतर नका करू. नाही मॅडम मला छान वाटतंय, तुम्ही बोला. म्हणजे हे काय आहे की आजार आहे, नुसतं त्या आजाराकडे आपण बघत बसलो ना तर काही गोष्टी होत नाही. पण जर आजारापेक्षा तुमचं हे सबकॉन्शियस माइंडवर जास्त फोकस केलात तर तुम्हाला त्याच्यातून रिझल्ट चांगले मिळतात. आपण व्यक्ती आहोत, ह्युमन बिईंग आहोत, आज नाही उद्या आपल्याला जायचंच आहे, बरोबर ना? पण ते काय होतं, भीतीमुळे काय होतं, जे उद्याचं मरण असतं ते आजवर येतं. आणि त्यामुळे त्यांचं माइंडसेट एवढं छान झालेलं आहे, त्याचबरोबर रेकीचं हिलिंग एवढं काम करते त्यांच्यावर की या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. ओके. रेकी आणि ब्लॅक मॅजिक एकच आहे की रेकी ब्लॅक मॅजिक आहे? आता मी तुम्हाला रेकी आणि रेकीबद्दल गैरसमज काय आहे बऱ्याच व्यक्तींचा त्याबद्दल सांगते. बघा, माझ्या बॅचमध्ये बऱ्याच व्यक्ती येतात. पहिला त्यांचा क्वेश्चन असतो, मॅडम रेकी म्हणजे ते बघा आता ही लोक काय काय करतायत, हल्ले वगैरे करतायत किंवा काय म्हणतात बरं त्याला, आता बॉम्बस्फोट वगैरे घडवतायत, आतंकवादी येतात, बॉम्बस्फोट वगैरे घडवून आणतायत. सो हे रेकी आहे का? मी म्हटलं नाही,
ती रेकी म्हणजे फक्त टहाणी करणं किंवा निरीक्षण करणं की कुठल्या साईडला ते कुठला location गेट रेकी आहे, म्हणतात. लोकेशन. हा कारण त्यांचा हा एक पहिला प्रश्न असतो. ओके. तर ही फक्त एक डिवाइन एनर्जी आहे. हा. त्याच्यामध्ये आणि रेकीमध्ये खूप फरक आहे. ओके. त्यानंतर दुसरा असतो की आता रेकी करायचं म्हटलं म्हणजे सकाळी पहाटे आम्हाला ब्रह्ममुहूर्ताला उठावं लागणार का? कारण मुंबईला या गोष्टी खरंच पॉसिबल नाहीयेत. मुंबईच्या ठिकाणी आम्ही झोपतो कितीला? रात्रीचे 12-12:30 वाजतात आणि त्यानंतर तुम्ही 3:30-4ला काय उठणार? सो नाही, तर तसं काही नाहीये. येस, ब्रह्ममुहूर्त चांगला मानला जातो कारण ब्रह्ममुहूर्तातून जी एनर्जी येते, वैश्विक एनर्जी, ती आपल्यासाठी चांगली असते. पण असं काही नाहीये की त्याच एनर्जीला आपण अट्रॅक्ट करायचंय. तुमचं मन चांगलं असेल, तुमची नीतिमत्ता चांगली असेल, तुमचे इंटेन्शन चांगले असतील, तर तुम्ही कधीही बसलात तरी चालणार आहे. ओके. ठीक आहे. तिसरा प्रश्न येतो, मग आता आम्ही नॉनव्हेज बंद करायचं का? तर असं काही नाही. नॉनव्हेज तुम्ही खा, कारण तुम्हाला जोपर्यंत गिल्ट वाटत नाही तोपर्यंत तुम्ही नका बंद करू. कारण ती खाण्याचीच वस्तू आहे, त्या परमेश्वराने आपल्या सगळ्यांसाठी दिलेली आहे. सो जोपर्यंत तुम्हाला काही वाटत नाही तुम्ही खा, काही प्रॉब्लेम होत नाही. नंतर महिलांचा प्रश्न असतो, मग आम्ही पाळीच्या वेळेला, पिरियडच्या छान दरम्यान प्रश्न. आम्ही रेकी करायचं की नाही करायचं, किंवा आम्ही शक्तिपात घ्यायचं की नाही करायचं. तर मी सांगते, ही डिवाइन एनर्जी आहे, ही ब्रह्मांडातून आलेली सगळीकडे रेकी म्हणजे युनिव्हर्समध्ये आहे. आता आपण इथे बसलेलो इथे पण आहे. त्यामुळे तसं काही होत नाही, याचा काही इफेक्ट होत नाही. तुम्ही आंघोळ करा, नका करू, तुम्ही फक्त 15 मिनिटं ध्यानस्थ बसा आणि रेकी घ्या स्वतःला. दॅट्स इट. सो हे असे आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही आता जसं विचारलात ब्लॅक मॅजिक. मॅडम, हे आपण असं असं हिलिंग करतो, मग माझी सासू म्हणेल ही काय करते नक्की, काय ब्लॅक मॅजिक वगैरे शिकलीये का? येस, डेफिनेटली. तर मीच सांगते त्यांना, तुमच्या सासूबाई आता असतील ना जवळ, तर त्यांना घेऊन आपला सेशन अटेंड करा, म्हणजे त्यांना पण कळेल, किंवा आपला हा व्हिडिओ दाखवा त्यांना. येस, कारण ही डिवाइन एनर्जी आहे, ही फक्त आणि फक्त चांगल्या कामासाठी, चांगल्या इंटेन्शनसाठी वापरण्यात येते. तिथे कुठेही तुम्ही म्हणालात की हे एखाद्या व्यक्तीचा मनात असेल तुमच्या की एखाद्या व्यक्तीचं वाईट व्हावं, तरी ते करू शकत नाही. बरोबर. कारण ती फक्त तिचा फ्लो काय आहे, चांगल्या गोष्टींसाठी वर्क होणं. दॅट्स इट. सो त्यामुळे हे काही गैरसमज सगळे मनातून काढा. रेकीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? हा एक प्रश्न विचारला जातो. खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. सो रेकीचे काही साईड इफेक्ट आहेत का? जसं की मी तुम्हाला हिलिंग दिलं तर माझी एनर्जी ड्रेन होईल का? हा एक प्रश्न असतो. मग मॅडम आम्ही काय करायचं, शिकायचं की नाही करायचं, किंवा इतरांना मग द्यायचं की नाही द्यायचं? आपल्या शरीरात रोज एनर्जी मिळत असते आपल्याला या युनिव्हर्सकडून, आणि रोज आपली जशी एनर्जी जाते तशी आपल्याला युनिव्हर्सकडून मिळत असते. येस, नेव्हर एंडिंग एनर्जी आहे. त्यामुळे असं काही नाहीये. तुम्ही रोज कोणाला, मी आता रोज दिवसाला, पूर्वी, आता मला ते हिलिंग देणं जमत नाही, पण पूर्वी जेव्हा मी नवीन चालू केलं होतं तेव्हा मी दिवसाला 20-20 लोकांना हिलिंग देत होती. माझी एनर्जी कुठे ड्रेन झाली? सो हा एक सगळा गैरसमज आहे. जेवढं तुम्ही द्याल तेवढं हे युनिव्हर्स तुम्हाला देत राहील. आणि म्हणूनच मी नॉलेज देताना पण हातचं न राखून नॉलेज देण्याचं काम करते, कारण हे युनिव्हर्स भरभरून मला देते. रेकीचे काही साईड इफेक्ट काहीच साईड इफेक्ट नाहीये. ओके. येस. मला तुम्ही रेकी देताय, ऑफकोर्स माझ्यामध्ये काहीतरी ब्लॅक एनर्जी असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल म्हणू शकतो आपण, ती तुम्हाला ड्रेन करण्यासाठी त्याच्यासाठी काही हे क्रिस्टल्स वगैरे वापरता का तुम्ही प्रोटेक्शन म्हणून? ड्रेन करण्यासाठी नाही, पण प्रोटेक्शन म्हणून. जसं की आता हे ब्लॅक टूरमलिन आहे, हे कशासाठी? तर आपण जिथे जातो कुठे, आता बघा आपण काय अंबानी वगैरे नाही होत की आपल्याला घरी बसून पैसा पाणी मिळतोय. सो आपल्याला कामानिमित्त बाहेर जावं लागतं, आपल्याला मेहनत करावी लागते. मग आपण एक ना अनेक लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. ती सगळीच लोक आपले हितचिंतक असतात का? नाही. काहींच्या मनामध्ये मे बी आपल्याबद्दल आपली प्रगती झालेली बघून मनातल्या मनात कुठेतरी ईर्ष्या, जलसी असते. मग ती ईर्ष्या, जलसी डायरेक्टली कोणावर येते? आपल्यावर. सो हे काय काम करतं ब्लॅक टूरमरील? तर हे ती सगळी निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं. कारण क्रिस्टलमध्ये काय पॉवर आहे, तर क्रिस्टल एक एनर्जीचं स्वरूप आहे, आणि त्यामुळे हे जी काही निगेटिव्हिटी असेल ते ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं आणि आपलं प्रोटेक्शन करतं. त्यानंतर मी आता जसं सांगितलं तुम्हाला, पैसा सगळ्यांना हवा असतो, बरोबर? सो पैशासाठी सगळ्यात बेस्ट आहे हे. जसं की हे ग्रीन एव्हेंचरिन आहे. जर आपले पैसे कुठे ब्लॉक झालेले असतील किंवा आपल्याकडे पैशाचा फ्लो चांगला पाहिजे असेल तर तुम्ही हे यूज करा. त्यानंतर हे सिट्रीन आहे, सेम तुम्हाला बेनिफिट देतं. येस. पायराईट. आता पायराईटला बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की पायराईट पैसा अट्रॅक्ट करतो. पैसा अट्रॅक्ट करत नाही, पण पैशांसंबंधी बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करण्याचं काम करतं हे पायराईट. सो त्याच्यासाठी यूज करायचे तुम्ही. आणि डेफिनेटली मी जाताना तुम्हाला एक देणार आहे याच्यातलं ब्रेसलेट, आणि हे आहे
कॉम्बिनेशन. की बरीच लोक असतात कमर्शियल फील्डमध्ये वगैरे असतात, प्रोफेशनल लेवलवर असतात, मग मॅडम आम्ही एकाच वेळेला 3 ब्रेसलेट नाही यूज करू शकत, तर आम्ही हे कंबाईन, त्यांच्यासाठी हे कंबाईनमध्ये आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये सिट्रीन, पायराइट आणि ग्रीन एव्हेंचरिन असं सगळ्यांचंच कॉम्बिनेशन आहे. येस, थँक्यू सो मच. आणि हे आहे आपलं ब्लॅक टर्मिनल विथ 7 चक्रा. सो हे ब्रेसलेट घातल्यानंतर तुम्ही रेकीचं मेडिटेशन सुरू करा, 7 चक्रांचं. तुमचे चक्रा हील होण्यासाठी हे सपोर्ट करतं. सो जसं की लहान मुलं बघा, लहान मुलांना भूक लागत नाही म्हणून आया काय करतात, टॉनिक देतात. टॉनिक काय करतं, तर एनर्जी बुस्टिंगचं काम करतं. सो हे समजा की हे तुमची एनर्जी बूस्ट करण्याचं काम करते. दॅट्स इट. येस. आणि रत्न म्हणायला गेली तर महाग असतात. सो रत्नांचाच एक उपप्रकार आहे क्रिस्टल, आणि याची किंमत साधारणतः एक 700-800 रुपयापर्यंत किंवा त्याच्या खाली तुम्हाला आरामात मिळते. ओके. येस. आणि हे तुम्ही सुद्धा काहीतरी दाखवण्यासाठी आणलं हो होतं. हो, हे विश बॉक्स काय? हे विश बॉक्स आता रेकी लेवल 1 आहे, ते आपलं सर्वांगीण आपल्या शुद्धीकरणाची लेवल आहे. सो त्या लेवलमध्ये काही सिम्बॉल्स नसतात. त्याच्यामध्ये फॉरगिव्ह करायचंय, फॉरगेट करायचंय, त्यानंतर आपल्याला रेकी कशी वापरायची आहे, आपला ऑरा कसा क्लीन करायचा आहे, 7 चक्रांना हील कसं करायचंय. त्यानंतर मी फर्स्ट लेवलमध्येच अफर्मेशन सांगते, लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांना थोडाफार समजावून सांगते. आणि त्यानंतर मग हे सेकंड लेवलमध्ये आहे विश बॉक्स. कारण आपण ह्युमन बिंग आहोत, आणि ऑब्व्हियसली ह्युमन बिंग असल्यामुळे काय होतं की आपली एक इच्छा पूर्ण झाली की आपल्या मनामध्ये लालच निर्माण होते, आता दुसरी कधी मॅडम. मग त्यासाठी हा विश बॉक्स. सो हा विश बॉक्स मी सगळ्यांना असं रिकमेंड करत नाही की तुम्ही असाच घ्या. मी हा ना माझ्या स्टुडंटकडून बनवून घेते. बरं. कारण आपण जे हँडमेड बनवतो ना, कार्ड पेपरच्या माध्यमातून किंवा एखादा साधा प्लास्टिकचा बॉक्स असेल, डब्बा, सो तो सुद्धा वापरला तरी चालेल. त्याला इंटेन्शन देणं महत्वाचं आहे. आणि स्वतःच्या हाताने बनवतो तेव्हा ती एनर्जी तिथे काम करत असते. मग हा विश बॉक्स तुम्ही एकदा आणलात की याच्यामध्ये तुम्हाला काही क्रिस्टल टाकायचे, त्यानंतर तुमच्या विशचिट टाकायचे, आणि त्याला दिवसातून एकदा तुम्हाला हील करायचंय. ओके. जस्ट ओके. आणि हे क्रिस्टल आहे, त्या क्रिस्टलला सुद्धा आणलात अमेझॉनवरून किंवा मार्केटमधून आणि लगेच वेअर केलात तर तसं नाही. त्याला चार्ज करावं लागतं, क्लिन्झिंग करावं लागतं, त्यानंतर त्याच्यामध्ये ती एनर्जी येते. जसं की आपण आपल्या घरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो, तर असंच आणतो मार्केटमधून आणि बसवतो का? नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपल्या विचारांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये ती प्रतिष्ठा केली जाते, स्थापना केली जाते. येस. थँक्यू सो मच मॅम. खूप छान. थँक्यू. अगदी सुरुवात छोट्या गोष्टीपासून झालेली, तुम्ही सगळ्याच गोष्टीचं इतकं सुंदर असं विवेचन केलं आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. रेकी म्हणजे एनर्जी हे मला कळलं. तुमचं स्वतःचा ऑरा नक्कीच क्लिअर केला पाहिजे आणि अफर्मेशन्स केले पाहिजेत. स्वतःचा जे काही माइंडसेट आहे तो पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे, आणि त्याच्यासाठी रेकी खूप सुंदर काम करते. म्हणून रेकी प्रत्येकाने शिकलीच पाहिजे. आणि काय होतं की हे एक शास्त्र आहे, म्हणजे तुमचा माइंडसेट हे बनवणं हे सुद्धा एक शास्त्र आहे. तुमची बॉडी एनर्जाइज करणं हे सुद्धा एक शास्त्र आहे. आणि शास्त्र कधीही एखाद्या शास्त्रशुद्ध व्यक्तीकडून शिकणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणूनच मॅडम स्वतः रेकी शिकवतात, त्याचे क्लासेस घेतात. अगदी 13 वर्षापासून त्या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस त्या करत आहेत. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला समजलंच असेल की मॅडमचं नॉलेज किती आहे आणि काय आहे. या पॉडकास्टच्या दरम्यान तुम्हाला कुठलाही प्रश्न पडला असेल हा पॉडकास्ट पाहताना, तर तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. आणि मॅडमशी तुम्हाला कनेक्ट करायचं असेल किंवा त्यांच्या कोर्सेसची माहिती पाहिजे असेल, त्यांच्या सर्व कोर्सेसची माहिती किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. त्याच्या माध्यमातून तुम्ही मॅडमशी संपर्क नक्कीच करू शकता. दुसरी गोष्ट, तुमच्या मनामध्ये कुठलेही प्रश्न असतील ते नक्की आम्हाला विचारा. त्या कमेंट्स आम्ही सर्व वाचतो, आणि त्याच्यातून जर काही अगदी असंच वाटलं की पुन्हा मॅडमला मंचावरती बोलवण्याची गरज आहे, जसं सुरुवातीला आपण मॅडमला विचारलं की त्या काय करतात, तर हा रेकी स्पेशल होता, परंतु त्या वास्तुशास्त्रही करतात, बाकी एंजल हिलिंगही खूप काय करतात, ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊयात. मग त्याच्यावरती जर तुम्हाला पॉडकास्ट पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा. आपण पुन्हा मॅडमला विनंती करून या मंचावरती बोलवण्याचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं प्रेम असंच आमच्यावरती कायम असू. इंटरप्ट करायला आवडेल मला तुम्हाला थोडं, की मला असं वाटतं की आपण एक समाजाचा भाग आहोत, तर आपण स्वतःची तर प्रगती करतोय, पण आपण समाजासाठी काय करतोय. सो समाजासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करता यावं, म्हणून माझं रेकी लेवल 1 हा 7 दिवसांचा जो कोर्स आहे तो टोटली मी गेल्या 2 वर्षांपासून सगळ्यांना फ्री ठेवलेला आहे. सो त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला कळेल, पण नक्की हे दूध का दूध पाणी का पाणी. आणि त्यामुळे मग तुम्हाला पुढच्या लेवल करायचे असतील तर यू कॅन, अदरवाईज तुम्ही तिथे स्टॉप करू शकता आणि लेवल 1 ची प्रॅक्टिस करू शकता. हे खूप छान उत्तर आहे. रेकी खरंच काम करते का, करून बघा.
पटलं तर घ्या, नका नाही पटलं तर नका घेऊ, अशा पद्धतीने. आणि म्हणूनच हा पॉडकास्ट तर पूर्ण बघाच, लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅमशी कनेक्ट करण्यासाठी आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स देणारच आहोत. मॅम, कसं वाटलं तुम्हाला इथे खूप येऊन? छान वाटलं. हां. थँक्यू सो मच. आणि सगळ्या प्रेक्षकांचे पण खूप खूप आभार. हां. थँक्यू सो मच. आणि नक्कीच तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समधून विचारू शकता. नक्कीच. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.